नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीसह परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पावसानं बालमटाकळी गावालगतचा किमान 4 ते 5 गावांना जोडणारा ओढ्यावरील पूल वाहून गेल्यानं येथील ग्रामस्थांनी कुठल्याही सरकारी मदतीची अपेक्षा न करता लोकवर्गणीतून अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपये जमा करून गावच्या सरपंचापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हातात फावडे, टिकाऊ आदी साहित्य घेऊन मिळेल ते काम करून JCB आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मोठ्या कष्टानं या ओढ्यावरील पूल बांधून स्वतःच्या गावासह इतर गावांची तसेच परिसरातील शेतकऱ्यांची आणि शाळकरी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करून अहिल्यानगर जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण करून शालजोड्यातून शासनाला चपराक दिली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर असणाऱ्या पुलावरून पाणी वाहते, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेणे, मजुरांची ये जा करणे, विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाणे, महिलांना दैनंदिन कामे पार पाडणे यात मोठे संकट उभे राहत होते. अनेकदा या रस्त्यावर वाहत्या पाण्यामुळे अपघात घडण्याची भीती सुद्धा होती. या गावातील बहुसंख्य लोक शेतकरी असल्यानं या भागात कापूर, तूर, मूग, उडीद, कांदा, मोसंबी, पपई अशी पिके घेतली जात असून गावातील बहुसंख्य शेतकरी, शालेय विद्यार्थी तसेच वाड्या वस्तींवरील लोक याच रस्त्यावर राहत असल्यानं पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यावर अचानक केव्हाही गावाचा संपर्क तुटत होता. त्यामुळे या रस्त्यावर पावसा पाण्याचे 4 महिने वाहतूक करणे जिकिरीचे होती. त्यामुळे पुराच्या पाण्यानं पूल वाहून गेल्यामुळे वस्तीवरील लोकांचा तसेच 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला होता. शासनाच्या मदतीची वाट न बघता गावकऱ्यांच्या परिश्रमातून आणि लोकवर्गणीतून पूल उभा करून तरुण एकत्र आले तर कुठलेही मोठे काम सहज करू शकतात, हे यातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे येथील तरुणाईचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. बालमटाकळीवरून तांबी, गायकवाड, जळगाव आणि मालेगाव या गावांना जोडणारा हा जो पूल आहे हा 8 दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे वाहून गेला होता आणि अतिशय अडचणीचा असणारा हा पूल या ठिकाणी लोकांनी लोकसहभाग, लोकवर्गणी करून त्याचप्रमाणे श्रमदान करून हा उत्तम प्रकारे हा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु यामध्ये ज्यावेळी समजा प्रशासनाचा काही मदत घेण्याची वेळ आली त्यावेळी प्रशासनाने मदत करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतल्याचं दिसून येतं. त्यामुळं भविष्यात तरी जी गावं या ठिकाणी श्रमदान करतात किंवा या ठिकाणी प्रशासनाला मदत करतात त्यांना मदत करणं हे प्रशासनाचं आद्य कर्तव्य आहे. निदान यापुढं तरी त्यांनी लोकांना मदत केली पाहिजे, जेणेकरून लोकसहभागाकडे वळतील आणि प्रशासनाचाही भार कमी होईल. धन्यवाद. बालमटाकळी तेल फुटलेला पूल, उगनवाडा आणि 3 वस्तीचा पूल असलेला हे एक 10-15 वर्षापासून जो पूल फुटलेला आहे तरी शासनाने याच्याकडे ध्यान न दिलेले. आम्ही लोकांनी पैसे गोळा करून आमची आय घातलेली आहे इथं, तरी शासनाने याच्याकडे ध्यान दिलेलं नाही आहे. आणि आणखीन आमच्या शेतकऱ्याचे पंचनामे तर राहिलेलेच आहे. सारं बाजूला जाऊन इथं हजारो लोक इथं गोळा झालेले आहे. तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं सरकारचा जाहीर निषेध करतो. आमचा लवकरात लवकर पूल हो असे मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो. हे इथं सगळा पूल फुटला होता तर ते शाळेतल्या पोराला जाता येत नव्हतं, म्हणून पोरांनी वर्गणी करून ते पूल नीट केला. तर ते मग ते इकडं दगड पडे तिकडं दगड पडे, हे लोकांना जाता येईन का? आणि शासनाने ही रोड दक्षता लवकर घ्या आणि करा. सध्या पोरांनी केलं जमाजमी, थोडंफार केलं ते. आता शासनाने इकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा इथं म्हणजे पुलाची भरपूर गरज आहे. कांबे रस्ता आहे इथं, धनगडे वस्ती, बामदळे वस्ती, शिंदे वस्ती, भरपूर लोक शाळेत जाणारे येणारे. पूल पार होऊन गेला होता पण लोकांनी खर्चाने हा पूल दुरुस्त केला आणि असं सरकार यात काही रुपयाचा संबंध नाही. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.